जर तुम्ही अनेक प्रयत्नांनंतरही गर्भधारणा करत नसाल तर IVF आशेचा किरण ठरू शकतो. IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन प्रकार. सर्वप्रथम महिलेला काही दिवस हार्मोन इंजेक्शन्स दिली जातात. यामुळे अंडाशयातून एकाऐवजी अनेक अंडी तयार होतात. या काळात सोनोग्राफी आणि रक्त तपासणीने अंड्यांची वाढ तपासली जाते. अंडी योग्य आकाराला आल्यावर हलक्या भूलखाली सूक्ष्म सुईद्वारे अंडाशयातून अंडी काढली जातात. ही प्रक्रिया साधारण 15 ते 20 मिनिटांची असते आणि पूर्णपणे सुरक्षित असते. पुरुषाकडून घेतलेल्या वीर्यामधून सर्वात चांगले, सक्रिय आणि निरोगी शुक्राणू निवडले जातात. निवडलेली अंडी आणि शुक्राणू प्रयोगशाळेत एकत्र आणले जातात. कधी नैसर्गिक पद्धतीने तर कधी ICSI तंत्राने शुक्राणू थेट अंड्यात सोडला जातो. फलन झाल्यानंतर तयार झालेला भ्रूण 3 ते 5 दिवस प्रयोगशाळेत वाढवला जातो. या काळात त्याची गुणवत्ता आणि वाढ बारकाईने तपासली जाते. सर्वात निरोगी भ्रूण महिलांच्या गर्भाशयात सौम्य ट्यूबद्वारे ठेवला जातो. ही प्रक्रिया वेदनारहित असून हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची गरज नसते. भ्रूण ट्रान्सफरनंतर साधारण 12 ते 14 दिवसांनी गर्भधारणेची रक्त तपासणी केली जाते. ही चाचणी IVF यशस्वी झाले की नाही हे सांगते. IVF ही कमजोरी नाही तर पालक होण्याचा एक वैज्ञानिक आणि आशादायी मार्ग आहे. योग्य माहिती, सकारात्मक दृष्टिकोन आणि तज्ज्ञांचा सल्ला अत्यंत महत्त्वाचा आहे. अशा नवीन आणि उपयुक्त टिप्ससाठी वुमन हेल्थ मराठीला सबस्क्राईब करा.